मुझे मेरी बेटी चाहिए, मैं सबसे बोलती खाली मेरी बेटी चाहिए मेरे को बस. एक 21 वर्षाची हिंदू मुलगी आणि एक मुस्लिम मुलगा दोघंही पळून जातात आणि एक लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट बनवतात आणि ते ॲग्रीमेंट मुलगी आपल्या आईच्या मोबाईलवरती सेंड करते. तर मित्रांनो, हे नेमकं प्रकरण काय आहे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आजकाल आपल्या देशामध्ये धर्मांतर हा खूप मोठा एक मुद्दा उपस्थित झाला आहे. तर मित्रांनो, ही घटना आहे मुंबईच्या बोरिवलीमधील. तर ही 21 वर्ष हिंदू मुलगी मुंबईच्या बोरिवलीमध्ये राहत असते आणि कॉलेजसाठी ती डेली malaad टू बोरिवली, बोरिवली टू malaad अपडाऊन करत असायची. याच दरम्यान त्या मुलीची एका मुस्लिम मुलासोबत ओळख होते. हीच ओळख मैत्रीमध्ये आणि मैत्रीत प्रेमामध्ये कन्वर्ट होते आणि एका दिवशी हे दोघंही पळून जातात आणि सोबत राहायला यांची सुरुवात होते. ज्यावेळेस ही गोष्ट मुलीच्या घरी समजते त्यावेळेस मुलीच्या घरचे आपल्या मुलगीला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि समजवतात आणि मुलगी आपल्या घरी परत येते आणि पुन्हा आपल्या आईवडिलांसोबत राहायला सुरुवात करते. त्यानंतर 1 ते 1.5 वर्ष सर्व काही सुरळीत चालू असतं. पुन्हा मुलगीला काय होतं, 1.5 वर्षानंतर पुन्हा मुलगी याच मुस्लिम मुलासोबत पळून जाते. परंतु यावेळेस जे घडतं ते वेगळं घडतं मित्रांनो. सेकंड टाइम ज्यावेळेस ही हिंदू मुलगी या मुस्लिम मुलासोबत पळून जाते, पळून गेल्यानंतर हे दोघंही एक लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट बनवतात आणि ही मुलगी ते ॲग्रीमेंट आपल्या आईच्या मोबाईलवर सेंड करते. म्हणजेच यावेळेस ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला समजावलं, धमकावलं आणि घरी आणलं ते एक वेगळी गोष्ट झाली, परंतु यावेळेस आम्ही लिगली म्हणजेच न्याय व्यवस्थेने जे आम्हाला हक्क दिलेत त्यांचा पूर्णपणे वापर करून आम्ही सोबत राहतोय. आणि ते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की आता आमच्या नात्यामध्ये कुणाचीही अगदी की मुलीच्या आईवडिलांची देखील दखलंदाजी आम्हाला चालणार नाही. एवढे निर्लज्ज झाले आहेत ते. मित्रांनो, या घटनेवरती तिची आई न्यूज चॅनलवाल्यांशी बोलत असताना सांगते की आमचा यांच्या लग्नाला कसलाही विरोध नाही. तिची आई सांगते की आमचा विरोध आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपसाठी. तिच्या आईचं म्हणणं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप का, लग्न का नाही. मेरा कहना है रिलेशनशिप में क्यों ऐसा, शादी क्यों नहीं. मित्रांनो, हाच प्रश्न मला देखील पडला होता आणि तुमच्या सुद्धा डोक्यात येत असेल की या दोघांचं जर खरंच एकमेकांवरती प्रेम आहे, यांना सोबत राहायचं आहे, आयुष्य पूर्ण सोबत काढायचं आहे, तर मग लिव्ह इन रिलेशनशिपची काय गरज पडली तुम्हाला, सर लग्न का नाही केलं तुम्ही. आणि या मुलगीला मला सांगायचं आहे की मॅडम, तुला स्वतःची लाज नसली तर जाऊ दे, तू तर गेली पळून, परंतु आपल्या आईवडिलांनी, ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, एवढे कबाळ कष्ट केलेत त्यांनी आणि तुला इथपर्यंत घेऊन आले, त्याचंच हे फळ तू तुझ्या आईवडिलांना देते का. स्वतःची नाही तर नाही, आपल्या आईवडिलांची तर लाज वाटू दिलीस ती थोडी. त्यांना समाजात राहायचं आहे, तू पळून गेली परंतु त्यांना या समाजात राहायचं आहे. त्यांनी या समाजात कसं राहावं, लोक त्यांना काय म्हणतील की या आईवडिलांनी काय त्यांच्या मुलीला हेच संस्कार दिले. जर यांचे संस्कार चांगले असते तर आज मुलगी पळून गेली असती का. असेच टोमणे समाज एक आईवडिलांना देत असतो. याची थोडी लाज वाटली असती तुला तर बरं झालं असतं. असो, मला बाकी सर्व धर्मातील आणि हिंदू धर्मातील माझ्या मित्रांनो आणि बहिणींना सांगायचं आहे की मुस्लिम हा एकमेव धर्म सोडला तर बाकी सर्व धर्मांमध्ये लग्न म्हणजेच नवरा आणि बायको या नात्याला पवित्र नातं समजलं जातं. बायको आपल्या नवऱ्यासाठी 7 जन्मांसाठी हाच नवरा मला भेटावा याच्यासाठी उपासना करत असते. परंतु मुस्लिम धर्मामध्ये लग्न म्हणजे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे. मग तुम्ही समजू शकता बहिणींनो की ज्या धर्मातच लग्न म्हणजे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्या धर्मामध्ये त्या नात्याची काय व्हॅल्यू असणार. जर लग्नच एक कॉन्ट्रॅक्ट आहे तर तुमचं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं रिलेशन आणि बाकी नाते गेले उडत, त्यांची काय व्हॅल्यू असणार हे तुम्हीच विचार करा. आता बहिणींनो, तुम्ही ह्या ज्या चुका करतात, ज्यावेळेस तुम्ही अशा काही गोष्टी करतात, तुमच्या इच्छेने सर्व गोष्टी करतात, त्या गोष्टी करताना तुम्हाला काही वाटत नाही, परंतु पुढे चालून अशा काही गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं.
त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले असतात की तुम्ही आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकत नाही तुमच्यासोबत तुमचं फ्रेंड सर्कल असतं आणि तुमच्यावरती अशी सिच्युएशन असते की तुम्हाला तुमच्या आयुष्याला संपवण्या पलीकडे दुसरा काही पर्याय दिसत नाही. मी याच्यासाठी बोलतोय की ही एकमेव घटना नाही आहे. अशा असंख्य घटना याच्या आधीही घडल्या आहेत आणि आज देखील डेली घडत आहेत. तर आज वेळ आहे, वेळ राहता सावधान व्हा आणि कोणतीही गोष्ट करत असण्याच्या आधी थोडा विचार करा. आपला विचार करा, आपल्या भविष्याचा विचार करा, आपल्या आईवडिलांचा विचार करा, त्यानंतरच कोणतीही गोष्ट करा. मित्रांनो आणि बहिणींनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नेमकं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व राहा निरोगी. जय हिंद, जय भारत.